काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसची केंद्रीय आणि राज्यातील दिग्गज मंडळी आज नांदेडमध्ये हजेरी लावणार आहेत। माजी केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त 14 जुलै रोजी चव्हाणांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण तसंच स्मृती संग्रहालयाचं उद्घाटन सोनिया गांधी यांच्या हस्ते होणार आहे। नांदेड शहरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाणांच्या शारदा भवन शिक्षण संस्थेनं या पुतळ्याची आणि संग्रहालयाची निर्मिती केली आहे। या कार्यक्रमानंतर यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे। सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि राज्यपाल शिवराज पाटील असल्यामुळे ही नेते मंडळी काय बोलणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 14 जुलै रोजी सकाळी म्हणजेच आज 10 वाजता कार्यक्रमाची नियोजित वेळ आहे आणि या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशाल, आपण पाहतोय की या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे। अनेक दिवसानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी अशा प्रकारची जाहीर सभा बोलावली आहे, तर काय अधिक माहिती आहे? तसं तर आजचा प्रोग्राम शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि त्यांच्या नावाने इथे एक संग्रहालय, त्यांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न केला जातोय। त्या संग्रहालयाचं या ठिकाणी उद्घाटन आहे। त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी या गुरुद्वारामध्ये जाणार आहे, तिथे दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर जाहीर सभेला संबोधित करणार आहे। जाहीर सभा म्हटलं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि त्यानंतर अशा पद्धतीने ही पहिलीच अशी जाहीर सभा आहे जिथे मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी दोघेही उपस्थित राहणार आहे। पुढे राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे, नगरपालिकांच्या निवडणुका आहे, नगरपंचायतीच्या निवडणुका आहे आणि यामध्ये कुठेतरी काँग्रेस आता मागे पडलेला आहे असं चित्र आहे। त्यामुळे या सभेच्या माध्यमातून राज्य कार्यकारिणीमध्ये एक नवा उत्साह भरण्याचा काँग्रेसकडून हा नक्कीच प्रयत्न केला जाणार आहे। आणि दुसरीकडे काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारणही सुरू आहे। त्यामध्ये अशोक चव्हाण आतापर्यंत कुठेतरी मागे पडले असं चित्र दिसत होतं, मात्र या पद्धतीनं अशोक चव्हाण एक मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि काँग्रेस श्रेष्ठीपुढे आपलं वजन आहे आणि त्याच दृष्टीनं आपण महाराष्ट्रावर वचक ठेवणार असाही अशोक चव्हाण यातून एक आपला इशारा महाराष्ट्र काँग्रेसला देणार असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर राज्यात अजूनही काँग्रेस आहे आणि आगामी निवडणुकात भाजपला इतकं सोपं जाणार नाही हे दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा काँग्रेस या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार असं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद विशाल, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।